नंतर देणार असेल हो ना बायको. जरा श्वास घेऊ द्याल की नाही? खजिन्यासाठी ना हा माणूस बायकोचा जीव पण घेईल. हे बघा ऐका, अजून आम्हाला खजिना मिळालेला नाहीये. अरे असं कसं? वहिनी देणार होत्या ना का नाही देणार आहेत? नाही तर प्रॉब्लेम होईल यार. असं कसं समजा? रिलॅक्स माया. हा हे बघा, खजिना आपल्याला द्यायचा कबूल केलाय मंजिरी मॅडमने, पण बस झालं तर मग कबूल केलंय ना, मग आज नवऱ्या देतीलच त्या. बायको तू उगाच टेन्शन घेतेस. हो पूर्ण ऐकून तरी घ्या. हे बघा, आपल्याला खजिना मिळणार आहे, पण एक अवघड काम पूर्ण करावं लागणार. अवघड? किती अवघड? मॉम ते बायसेप्स बघितले का? हे उगाच नाही फुगवल्यात. किती अवघड काम असलं तरी मी करेन ना. मी करेन, सांग चल. फक्त अवघड नाहीये ते काम, डेंजरस आहे. डेंजरस पण आहे. अरे बापरे, किती किती डेंजरस आहे. म्हणजे हे काम करताना आमचा जीवही जाऊ शकतो. इतकंच नाही, आम्ही जिथे जातोय तिथून आम्ही परत येऊ याची गॅरंटी नाहीये. बापरे बायको, तुझा जीव गेला ना तर ते आम्हाला इथे राहू देणार नाहीत, वरती पाठवतील. ऐको तू नको. माया तू एकटीच जा. का माया का एकटी जा? माझी बायको का एकटी जा? तुमच्या बायकोला पाठवा. एक तर हनीमून पण नाही झालाय गाड्यांचा, तुमची बायको जा. मला मरणाच्या दारात पाठवतोयस? लाज वाटते का नाही तुला? मी तुला 9 महिने पोटात ठेवलंय, मी जन्माला घातला, हिनी नाही. अहो थांबा थांबा थांबा, प्लीज प्लीज चिडचिड करू नका, भांडू नका. हे बघा, तिथे आम्हा दोघींना जायचंय असं मंजिरी मॅडमने सांगितलंय, त्यामुळे आम्ही दोघी असणं गरजेचं आहे. अरे बापरे, तुम्हाला दोघींना काही झालं तर? नाहीतर परत तुम्ही छोट्या झालात तर? चला. ऐक ना माया, मला खूप भीती वाटते. आपण घरी जाऊया. नाही नाही, घाबरू नका घाबरू नका, काही होणार नाही. घाबरू नका. काय तू गेल्या वेळेस आठवतं ना तुला काय झालं होतं ते? हो मला माहित आहे, पण आता नाही होणार असं काही. हा घाबरू नका तुम्ही. चपला वगैरे लपवल्यास ना? हो नाही, चपला तिकडेच काढल्या. हो चला काय आपण परत छोटे नाही ना होणार? हो नाही नाही, असं काही नो वे, असं काही होणार नाही. हे बघा, मंजिरी मॅडमने इथे आपल्याला पाठवलंय, म्हणजे त्यांनी आपल्याला एक प्रोटेक्शन दिलंच असणार, त्याशिवाय नाही पाठवणार. हा चला आपण जाऊया पटकन, हे वियर्ड काम करूया आणि सटकूया इकडून. चला 1 2 3 असं म्हणूया आणि एकत्र पाय टाकूया. ओके ओके. थांब. हा हा. 1 2 2 3 छोटं झालं? नाही नाही नाही. ओके ओके ओके. चला 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 चला. मीरा वहिनी, वेदा इथे एकटीच दिसली म्हणून आले मी. इट्स ओके. मी तेच सांगायला आले होते.
दादा बाहेर गेलाय, मी पण बाहेर चाललीये. तू इथे थांबू शकतेस. ठीक आहे. आणि तिच्याशी फारसं बोलू नकोस. ती स्वतःहून बोलली तरच बोल. तिच्यासाठी खायला बनवलंय मी. ती उठली की इथेच आणून दे. तोपर्यंत येईल मी. हो. अनन्याताई, मला माहिती आहे तुमची इच्छा नसताना तुम्हाला माझ्याशी असं वागावं लागतं. पण तुम्हाला पण माहिती आहे ना, मी आई म्हणून वेदाशी कधीच चुकीचं वागले नाही. वेदा बाळा, अजून फक्त काही दिवस पण नाही, एखादा दिवस फक्त. तुझी अंबिका आई सुद्धा परत आली. आणि आता बाबा आले की हा खेळ आणि हा मायावी खेळ खेळणारी मंजिरी तुला कधीच त्रास देणार नाही. तुलाच काय, कोणालाच त्रास देऊ शकणार नाही ती.